नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे या विषयाचं जे मी शीर्षक दिलेलं आहे ते बघून अनेक जण चक्रावलेले असतील. बैलाने जे दूध देणं अपेक्षित होतं ते म्हणजे काय? मध्यंतरी मला आठवतं कुठच्या तरी एका हिंदी व्यंगकाव्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये तो व्यंगकवी होता, हास्य कवी होता. त्याने एक गमतीशीर विधान केलं होतं की काँग्रेसमध्ये आजही काही लोकांना विश्वास आहे. तो विश्वास राहुल गांधीवर नाहीये. या काँग्रेसवाल्यांना अजूनही विश्वास आहे की बैल दूध देईल आज ना उद्या, पण बैल दूध दिल्याशिवाय राहणार नाही. ही त्या काँग्रेस जनांची श्रद्धा आहे. म्हणजेच बैल दूध देत नाही ही जागतिक वस्तुस्थिती आहे. ते काय अगदी शास्त्रीय दृष्ट्या कोणी सिद्ध करून दाखवण्याची किंवा सर्टिफिकेट आणण्याची गरज नाही. पण बैल हा बैल आहे. बैल दूध देतच नसतो. पण जर तुम्ही ती अपेक्षा बाळगून असाल तर फसगत तुम्ही स्वतःची करत असता. तुम्हाला दुसऱ्या कोणी फसवायची गरज नसते. तुम्ही इतके मूर्ख असाल तर कोणही एखादा बैल आणून हा 12 शेर दूध देतो म्हणून तुमच्या गळ्यात एक बैल गाय म्हणून सुद्धा बांधली जाऊ शकते. कारण तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला गाय आणि बैल यातला फरक कळत नसेल तर समोरचा फसवणारा जो आहे तो गुन्हेगार नसतो. तुम्ही गुन्हेगार असता. कारण तुम्हाला गाय आणि बैल यातला फरक सुद्धा कळत नसताना तुम्ही गाय खरेदीसाठी त्या बाजारात जाता. तर बैलाने जे दूध देणं अपेक्षित आहे या शीर्षकाचा अर्थ काय तो आधी समजून घ्या. मी सध्या एक जे वेगवेगळ्या युट्यूब असेल किंवा चॅनेल असो त्यामधलं विश्लेषण ऐकत असतो. मग ते विश्लेषण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं असो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका असोत, किंवा काल परवा 2 महिन्यापूर्वी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका असोत, किंवा लवकरच काही महिन्यात होणाऱ्या तमिळनाडू, केरळ किंवा बंगाल, आसामच्या विधानसभा निवडणुका असोत, याविषयी ज्या माध्यमांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा युट्यूबवर चर्चा चालतात त्या मी ऐकतो. तेव्हा मला एक गंमत वाटतं ऐकायला की एक शब्द एक वाक्य त्यामध्ये वारंवार येत असत. जो कांग्रेस से या विपक्ष से जो अपेक्षित काम था वो हुआ नहीं. अपेक्षित काम कुठलं होतं? अपेक्षित काम कुठलं होतं? मला एक सांगा की काल परवा सतत निवडणुका घ्या, स्थानिक निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या म्हणून घोषणा लावणारे उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत, त्यांचा पक्ष असो, काँग्रेस असो, ज्या वेळेला 31 जानेवारी पूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका उरकल्या पाहिजेत असा फतवा किंवा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट झालेली होती की एकदम किंवा वेगवेगळ्या टप्प्याने महाराष्ट्रातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. मग त्यामध्ये कदाचित सगळ्या महापालिका एका टप्प्यात घेतल्या जातील, सगळ्या छोट्या नगरपालिका नगर परिषदा एका वेळेला घेतल्या जातील, आणि मग किंवा आधी एका टप्प्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका होतील. साधारण 3 टप्प्यामध्ये या 3 घटकामध्ये विभागलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका होतील. हे उघड होतं. आज होतील ना उद्या होतील, पण होतील. आणि मग त्या निवडणुकीमध्ये भाजपला पाणी पाजून किंवा महायुतीला पराभूत करून आपली ताकद दाखवून देण्याची अपूर्व संधी आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मिळालेली आहे. एवढंही साधं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना कळलेलं नाही का? आणि कळलेलं असेल तर त्यांनी त्यासाठी कंबर कसून तयारी का केली नाही? आता त्यांनी ती तयारी करणं म्हणजे काय? तर भाजप
किंवा महायुती यांना हरवण्यासाठी ढोर मेहनत, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आणि ती मेहनत स्वप्नात होत नसते, जागेपणी होत असते आणि हातपाय हलवल्याशिवाय ती मेहनत होऊ शकत नाही. म्हणजेच अपेक्षित काय असतं? अपेक्षित हे असतं की निवडणुका आता 2 महिन्यावर आलेत, भले आज नाही उद्या 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 1 महिन्यानी त्या निवडणुका घोषित होतील. आणि त्या घोषित होणार असतील तर पुढचे 3 महिने आपल्याला मतदाराला आपल्या बाजूला वळवण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ आहे. एकदा तो वेळ संपला की मग निवडणूक लढवण्याला काही अर्थ उरत नाही, कारण निवडणुका होऊन गेलेल्या असतात. आणि म्हणून विरोधी पक्षांकडून अपेक्षित काय होतं? तर साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने असे होते की सगळ्या विरोधी पक्षांनी महायुतीला पराभूत करण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकेका वॉर्डामध्ये, एकेका मतदारसंघामध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी मतदारांची अहोरात्र संपर्क साधणं, त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या आयडियाज घालणं, आपला अजेंडा घालणं, यासाठी कामाला लागणं अपेक्षित होतं. आता गंमत तुम्हाला सांगतो की ही जर अपेक्षा असेल की विरोधी पक्षांनी अपेक्षित काम केलं नाही. अपेक्षित म्हणजे काय होतं? हे जे मी आता सांगितलं ते. तुमच्याकडे जो मर्यादित 2-3 महिन्याचा वेळ मिळालेला आहे, वेळापत्रक घोषित झाल्यावर किंवा वेळापत्रक घोषित होण्याची अपेक्षा असताना 2-3 महिन्याचा वेळ होता. अशा वेळेला हे सरकार किती नालायक आहे, हा सत्ताधारी पक्ष किती नालायक आहे आणि त्याच्यापेक्षा आम्ही किती चांगले आहोत. आमच्या योजना, आमची धोरणं, आमचं लक्ष किती चांगलं आहे आणि त्यामुळे आमचे कार्यकर्ते चांगले आहेत. आणि जर या लोकांना पराभूत करून मतदाराने आमच्या हाती सत्ता दिली तर ते शहर, ते गाव, ते महानगर, तो जिल्हा, तो तालुका आम्ही कसा सुस्थितीत आणू हे पटवण्यासाठी हे 3 महिने वापरले गेले पाहिजे होते. आणि ते 3 महिने तुम्ही सातत्याने अखंड मतदाराच्या संपर्कात जाऊन कानी कपाडी ओरडून आपली चांगली बाजू त्या मतदाराला पटवली पाहिजे. पण विरोधी पक्ष काय करत बसले? रोजच्या रोज सत्ताधारी पक्षावर आरोप करायचे, त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायची, कोणीही कॅमेरा आणि माईक घेऊन येताना दिसला की यथेच्छ बोलून घ्यायचं आणि बोलून घ्यायचं, घरी जायचं, खायचं आणि झोपायचं. बाकी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये कुठलंही काम केलेलं नाही, ज्याचा निवडणुकीमध्ये त्या विरोधी पक्षांना फायदा होईल. आता आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेकडे येऊ. सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाने घोषित केलं की राज्यातल्या ज्या 288 छोट्या नगरपालिका आणि नगर परिषदा आहेत त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये 2 डिसेंबर रोजी घेतल्या जातील. मग त्याचं काय वेळापत्रक असेल ते 2 डिसेंबरला या 288 नगरपालिका, नगर परिषदांमध्ये मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी त्याची मतमोजणी होईल. हे जाहीर झालं होतं. आणि त्यानंतर त्या निवडणुका संपल्या की राज्यातल्या सगळ्या ज्या 29 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होईल. पण काही नगरपालिकांमध्ये गडबड झाली, काय झाली, कोणीतरी कोर्टात धाव घेतली आणि मग काय 20-25 नगरपालिकांचं मतदान रोखण्यात आलं. रोखण्यात आलं म्हणजे काय केलं? तर तिथलं मतदान होऊ देण्यात आलं नाही. तेवढ्या नगरपालिकांमध्ये 20 तारीखला मतदान होईल आणि 21 डिसेंबरला सगळ्यांची मतमोजणी एकत्रित होईल असा नागपूर खंडपीठाने निर्णय दिला. आणि त्यामुळे बहुतांश म्हणजे जवळजवळ 200 किंवा 180-90 काय असतील त्या नगरपालिकांमध्ये ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला मतदान झालं. फक्त मतमोजणी 3 तारीखला झाली नाही. मग उरलेल्या नगरपालिका वगैरेंची मतदान हे
20 डिसेंबरला घेण्यात आलं आणि 21 डिसेंबरला सगळ्याच्या सगळ्या 288 नगरपालिका नगर परिषदांचं मतमोजणी झाली आणि त्यामध्ये 130 पेक्षा अधिक नगराध्यक्ष आणि नगरपालिका भाजपकडे आल्या, 50-55 नगरपालिका ह्या एकनाथ शिंदेकडे आल्या आणि 40च्या आसपास नगरपालिका नगर परिषदा ह्या अजितदादांकडे आल्या. आणि यांचं एकत्रित केलं तर असं दिसतं की जवळजवळ 70% अधिक नगरपालिका नगर परिषदांमध्ये महायुतीत बसलेल्या पक्षांचा विजय झाला. पण गमतीची गोष्ट अशी होती की या सगळ्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका चालू असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड याचे ढोल पिटायला सुरुवात केली होती. त्यांचे समर्थक वगैरे कोण होते, पत्रकार वगैरे, त्यांनी याचा डंका पिटला. पण शेवटी त्यांच्यावरच म्हणायची पाळी आली की बाबा ठाकरे ब्रँड हा फक्त मुंबई पुरता आहे का? मुंबई बाहेर पसरलेल्या 288 नगरपालिका नगर परिषदांकडे ठाकरे बंधूंनी संपूर्णपणे पाठ का फिरवली? काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो, त्यांनी या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये का रस घेतला नाही? आणि त्यामुळे अक्षरशः काय म्हणतात ते सुसाट विजय मिळवण्याची संधी आता इथे कळेल की इथे विरोधी पक्षांनी त्या नगरपालिका नगर परिषदांमध्ये जाऊन मतदारांना पटवून यशस्वीरित्या झुंज देणं आवश्यक होतं, म्हणजे अपेक्षित होतं. त्यांनी केलं नाही. मग ते ठाकरे बंधू असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो, यांनी नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण पाठ फिरवली होती आणि अपेक्षित काम केलं नाही, कारण ते करणारच नव्हते. आणि करणारच नव्हते असं मी का म्हणतो? बैल आहे, बैल दूध देत नाही. तुम्ही अपेक्षा करताय की जे ना आळशी घरात बसायचे, झोपायचे, स्वप्न बघायची, आपण निवडून आलो, इतक्या नगरपालिका, इतक्या महापालिका, इतका जिल्हा परिषदा, त्यावर आपल्या पक्षाचा झेंडा फडकलाय, अशी स्वप्न बघायची आणि ती स्वप्न बघण्यासाठी ढाराढूर झोपायचं, म्हणजेच काम करायचं नाही. जिथे निवडणुका आहेत तिथे पोहोचायचं नाही, मत देणाऱ्या मतदारापर्यंत पोहोचायचं नाही, कारण ते आपलं काम नाही. दूध देणं हे आपलं काम नाही असं बैल समजतो, म्हणतो आणि तो देऊच शकत नसतो. आणि त्यामुळे बैल दूध देण्याच्या दृष्टीने कुठलंही काही करत नाही, कारण त्याला माहिती आपण दूध देऊ शकत नाही. आज महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा त्या बैलासारखा आहे, ज्याचं दूध काढायचा प्रयत्न करणं म्हणजे शुद्ध 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 मूर्खपणा आहे. पण अपेक्षा काय असते? सगळ्या मीडियामधल्या चर्चा ऐकल्या तर बैल जे दूध देणार होता, अपेक्षित होतं, बैलाकडून जे दूध मिळणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही. अरे बैल दूध देत नाही. ईव्हीएम मुळे, व्होट चोरीमुळे, मतदार यादीतल्या गडबडीमुळे भाजप किंवा महायुती जिंकते ही तुमची समजूत आहे, हा तुमचा भ्रम आहे. महायुती किंवा भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये गंभीरपणे झेपावतो, मेहनत घेतो, ढोर मेहनत घेतो, प्रदीर्घ काळ मेहनत घेतो. त्यामुळे त्या प्रयासांना त्यांची गाय दूध देत असते. पण तुमची अपेक्षा अशी आहे की जो विरोधी पक्ष नावाचा बैल आहे तो चारा खाणार आहे पण दूध देणार नाही, त्याने दूध दिलं पाहिजे. ही चर्चा करणारे जे पत्रकार विश्लेषक आहेत त्यांना उद्देशून मी हा प्रश्न विचारतोय की तुम्ही बैलाकडून दूध मिळेल ही अपेक्षा बाळगता, म्हणून तुमचा अपेक्षाभंग होतो. अगदी नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांच्या वेळेला देखील अखेरच्या टप्प्यात अशाच अपेक्षा बाळगणाऱ्या, म्हणजे बैलाकडून दूध मिळेल अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता. आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली की अरे ठाकरे बंधू काय करतायत? मुंबई म्हणजे सगळा महाराष्ट्र नव्हे, तुम्ही मुंबईत सगळी बैठका घेताय, भेटताय एकमेकाला आणि उर्वरित महाराष्ट्राकडे तुम्ही पाठ फिरवली. ही तक्रार बैलाचं दूध काढायला निघालेलेच बाळगत होते. आणि आता महापालिका निवडणुका आल्या,
त्यात परत तेच आहे की गेला 1.5 महिना होता या लोकांनी अपेक्षित काम केलं नाही. अपेक्षित काय? बैलाने दूध देणं. बैलाने दूध द्यावं ही अपेक्षाच खुळेपणाची आहे. आणि जर ते दूध मिळालं नाही तर परत तक्रार करायची, हा कसा बैल आहे हो, हा दूधच देत नाही. आम्ही विकत आणला तेव्हा ज्याच्याकडून घेतला तो म्हणाला होता 1200 दूध देतो. पण आम्ही घरी आणला, त्याला चांगला आंबोण खाऊ घातलंय, त्याला कचारा देतोय, सगळं देतोय, पण दूध देत नाही हो. ह्या ज्या चर्चा मी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, युट्यूबवर किंवा प्रिंट मीडियामध्ये वाचतोय, ऐकतोय, तेव्हा मला हसावं की रडावं कळत नाही. काय तक्रार करताय तुम्ही? हो, आमचा बैल दूध देत नाही हो. अरे, धक्के मारून बाहेर काढा आणि एक दुभती गाय घेऊन या, दूध मिळेल. पण प्रॉब्लेम असा आहे की आमचा विश्वास आहे, आमचा बैल सेक्युलर आहे आणि सेक्युलर बैल आहे, लिबरल बैल आहे, पुरोगामी बैल आहे. पुरोगामी बैल दूध सुद्धा देतो. ही बहुतांश पुरोगामी पत्रकारांची जी अपेक्षा आहे, त्याचा म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत अपेक्षा भंग होतो. तो हरियाणात झाला, महाराष्ट्रात झाला, दिल्लीत झाला, बिहारमध्ये झाला आणि आता साधारण 3 आठवड्यापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीत झाला. आणि तितकाच अपेक्षाभंग 16 तारीखला महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका होतील, 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याचे निकाल 16 जानेवारीला मतमोजणीतून लागणार आहेत. त्या दिवशी नेमकं हे लोक तेच बोलतील, आमच्या बैलाने अपेक्षित दूध दिलं नाही. चारा खाल्ला होता, वेळच्या वेळी त्याला चारा देत होतो आम्ही. पशुखाद्य तर उत्तम दर्जेदार आणून घातलं होतं. रोज रोज त्यांच्यावर आम्ही डंका पिटत होतो. ठाकरे ब्रँड, मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक, काय काय बोलत होतो. ते आंबोणच होतं, तो चारा होता, चांगला चारा होता. पण बैल कसला, दूधच देत नाही. अरे, बैलाकडून दुधाची अपेक्षा बाळगणं हाच मुळात खुळेपणा आहे. याचा अर्थ भाजप चांगला असा बिलकुल होत नाही. पण भाजप सारखी मेहनत घेणारा पक्ष असेल, त्याच्या पाठीशी उभे राहा. तुमच्या मेहनतीने तो पक्ष जिंकू शकेल. किंवा मग जो विरोधी पक्ष तुम्ही डोक्यावर घेऊन बसलाय पुरोगामी, त्याच्या ढोंगणावर लाथ मारा आणि तिथे दुभती गाय म्हणजे पुरोगामी गाय अशी आणा की जी मेहनत घ्यायला तयार असेल, दूध देणारी असेल, दूध दुभती असेल. बैलाकडून दुधाची अपेक्षा बाळगणं हीच मुळात चूक असते. बैलाकडून जी अपेक्षा होती किंवा बैलाकडून जे अपेक्षित होतं ते दूध मिळालं नाही, ही चर्चा वांझोटी आहे. हे ज्या दिवशी इथल्या पुरोगामी पत्रकारांना कळेल तेव्हा ते त्या भ्रमिष्ठ अवस्थेतून बाहेर पडतील. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.